जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. या अभंगावरील कीर्तन. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गायीचे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. अनेका अंतरीन द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये. जी भक्ती करायची ती साधन रूपाही, साध्य रूपाही, तीच साधनही, तीच साध्यही. साध्य भक्तीचं स्वरूप सा तस्मिन परम प्रेम रूपा. ती भक्ती ही ईश्वराचे बाबतीत परम प्रेम स्वरूप अशी आहे. भक्तीचे अनेक प्रकार सांगितले गेलेले आहेत, परंतु नारदजी ज्या भक्तीचं स्पष्टीकरण करीत आहेत ती भक्ती प्रेम स्वरूप आहे. भगवंताच्या ठिकाणी अनन्य प्रेम असणं म्हणजेच भक्ती आहे. ज्ञान कर्म इत्यादी साधनांच्या आश्रयानं रहित आणि सगळीकडून इच्छारहित होऊन जेव्हा चित्ताची वृत्ती अनन्य भावानं फक्त भगवंताच्या ठिकाणी चिकटून राहते, जगातील समस्त पदार्थांपासून तसंच परलोकातील सखल सुख सामुग्रीपासून इतकंच काय मोक्ष सुखापासून सुद्धा चित्त निवृत्त होऊन ते एकमात्र आपलं परम प्रेमास्पद अशा भगवंतामध्ये लागून राहतं. सर्व पदार्थांपासून संपूर्णपणे दूर होऊन सारी ममता आणि आसक्ती हे एकमात्र प्रियतम अशा भगवंताच्या बाबतीत होऊन जातात. त्या स्थितीला अनन्य प्रेम असं म्हणतात. प्रेमाचं स्वरूप लक्षण. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमान विच्छिन्नम सूक्ष्मतर मनोभव रूपम. हे प्रेम गुणरहित आहे, कामनारहित आहे, प्रतिक्षणी वाढणारं आहे, विच्छेद रहित आहे, सूक्ष्मापेक्षा अधिक सूक्ष्म आहे आणि अनुभव रूप आहे. कोणत्या तरी गुणाला पाहून जे प्रेम निर्माण होतं ते तर गुण दिसेनासे झाल्यावर नष्ट होऊन जाऊ शकतं, परंतु अस्सल प्रेमामध्ये गुणांची अपेक्षा असत नाही. प्रेमी माणसाला आपल्या प्रेमास्पदामध्ये गुणदोष पाहण्यास वेळच तरी कुठे मिळतो. तिथं तर स्वाभाविक सहज असं प्रेम असतं, किंवा असं म्हणणं शक्य आहे की प्रेम हे गुणातीत असतं. ते प्रेम 3 गुणांच्या परिधी पलीकडची वस्तू आहे. प्रेमामध्ये कोणतीही कामना असत नाही, कारण प्रेमामध्ये प्रेमास्पदाला सुखी पाहण्याची एक इच्छा सोडल्यास अन्य कुठलीही स्वार्थाची वासनाच राहत नाही. त्याचा तर सर्वश्रेष्ठ अर्थ हा प्रेमास्पद असा असतो. जिथं कुठे काही प्राप्त करून घेण्याची वासना असते तिथं प्रेमाचं पवित्र आसन हे कुटील अशा कामाच्या द्वारा कलंकित होत राहतं. म्हणून प्रेमामध्ये कामनेचा लेश सुद्धा असत नाही. खरं प्रेम तर कधी कमी होतच नाही, उलट ते सदा वाढतच राहते. प्रेमामध्ये कुठेच शेवट नसतोच. प्रेमी पुरुषाचा नेहमी हाच भाव असतो की माझ्या ठिकाणी प्रेमाची कमतरताच आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला आपलं प्रेम वाढलेलं दिसतच नाही, म्हणून त्याची प्रत्येक कृती ही स्वाभाविकच प्रेम वाढविण्यासाठी होते. या विच्छेदरहित प्रेमाच्या सतत वृद्धीचा क्रम कधीच थांबत नाही. हे विशुद्ध प्रेम हे दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतच राहते. हे प्रेम हृदयाच्या गुप्त गुहेमध्ये राहणारं असल्या कारणानं ते सूक्ष्मापेक्षा सुद्धा अधिक सूक्ष्म असतं आणि ते केवळ प्रचितीला येतं. हे प्रेम अतिशय आनंदमय असतं आणि आनंदमय अशा श्रीहरीचा सहयोग मिळाल्यावर ते प्रेम प्रेमी पुरुषाला आनंदमय करून टाकतं. प्रेम भक्तीचा एक महत्वाचा विशेष अमृत स्वरूपाच, आणि ती भक्ती अमृत स्वरूप सुद्धा आहे. भगवंताचे ठिकाणी अनन्य प्रेम हेच वास्तविकपणे अमृत आहे. ते सर्वात जास्त मधुर आहे आणि ज्या माणसाला हे प्रेमामृत प्राप्त होते तो त्याचं पान करून अमर होऊन जातो. लौकिक वासना हीच मृत्यू आहे. अनन्य प्रेमयुक्त अशा भक्ताच्या हृदयामध्ये भगवत प्रेमाच्या एका नित्य नवीन पवित्र वासनेखेरीज दुसरी कोणतीही वासना शिल्लक राहत नाही. या अतिशय दुर्लभ अशा वासनेमुळे तो भक्त मुनी मनांचं हरण करणाऱ्या भगवंताच्या लीलेचं एक साधन बनून कर्मबंधनानं युक्त जन्म मरणाच्या चक्रातून संपूर्णपणे सुटून जातो. तो भक्त सदा भगवंताचे समीप निवास करतो आणि भगवंत त्याच्या समीप राहतो. प्रेमयुक्त भक्त आणि प्रेमास्पद असा भगवंत यांचा हा नित्य व अटळ असा संयोग म्हणजेच वास्तविक अमरत्व आहे. या कारणानंच
भक्तजन हे मुक्तीची इच्छा न करता भक्तीची इच्छा करतात. प्रेम भक्तीचं स्वरूप सान कामयमाना निरोध रूपत्वात. प्रेम स्वरूप भक्ती ही कामनेनं युक्त नसते, कारण ती निरोधाच्या स्वरूपाची आहे. भक्तीचं स्वरूप आपली कर्मे भगवंताला अर्पण करणं आणि भगवंताचं थोडंसं जरी विस्मरण झालं तरी अतिशय व्याकुळ होणं म्हणजेच भक्ती. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती अस्तेव मेवम. ठीक असंच आहे. भक्तीचं हेच स्वरूप आहे. यथा व्रज गोपिका नाम, जशी व्रजवासी गोपिकांची भक्ती, तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्यपवादः. या अवस्थेमध्ये सुद्धा गोपींचे ठिकाणी महात्म्य ज्ञानाच्या विस्मृतीचा अपवाद नाही. तद विहीनम जारानामीव. भगवंताला भगवंत म्हणून जाणल्याशिवाय केलं जाणारं प्रेम हे जाराच्या प्रेमासमान होते. नास्तेव तस्मिन तत्सुखात सुखित्वम. ज्या जाराच्या प्रेमामध्ये प्रियतमाच्या सुखानं सुखी होणं ही गोष्ट नसते. सातु कर्मज्ञान योग्यभ्योप्यधिकतरा. ती प्रेमरूप भक्ती ही तर कर्म ज्ञान आणि योग यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. फलरूपत्वात, कारण ती भक्ती फलस्वरूप आहे. जी भक्ती ज्ञानाचं साधन मानली जाते ती गौण भक्ती आहे, जी गुण भेदांनी किंवा आर्थ इत्यादी भेदांमुळे 3 प्रकारची असते. ज्या 3 प्रकारात उत्तरोत्तर क्रमानं पूर्वक्रमातील भक्ती ही कल्याणकारक असते. गौणी त्रिधा गुण भेदा दार्तादि भेदाद वा उत्तरस्मात पूर्वपूर्वा श्रेयाय भवती. ही गौणी भक्ती सामान्य उपासना आहे, ती प्रेमरूप भक्ती नव्हे. प्रेमरूप भक्ती परा अथवा मुख्य भक्ती ही तर सर्व साधनांचं फल आहे. प्रेमी भक्त हा त्या प्रेमा भक्तीमुळे आपल्या प्रियतम अशा भगवंताच्या प्रेममय स्वरूपाप्रत जातो. हिलाच श्रीमद भागवतात अहैतुकी निर्गुण भक्ती, तसंच श्रीमद भगवद्गीतेत ज्ञानी पुरुषाची भक्ती असं म्हटलं आहे. अहैतुकी भक्तीमध्ये भक्ताच्या चित्तवृत्ती आणि कर्मगती यांचा प्रवाह अविच्छिन्नपणे स्वभावताच भगवंताकडे वाहत असतो. म्हणजे त्याचं चित्त हे निरंतर निष्काम अशा अनन्य प्रेम भावानं भगवंतामध्ये लागून राहतं व त्याच्या सर्व क्रिया ह्या भगवंतासाठीच होत असतात. आणि गीतेनं सांगितलेला दुर्लभ तत्वज्ञानी महात्मा भक्त सुद्धा सर्व काही वासुदेवच आहे असं पाहतो. हे दोन्हीही भगवत स्वरूपच आहेत. तशा ज्ञानमेव साधनमित्येके. या प्रेमाभक्तीचं साधन ज्ञानच आहे असं काही आचार्यांचं मत आहे. भक्तीमध्ये अशा ज्ञानाची तर अत्यंत आवश्यकता आहे की मी ज्याची भक्ती करीत आहे तोच सर्वांचा स्वामी, सर्वांचा आधार, सर्वात श्रेष्ठ ईश्वर, जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करणारा, मायेचा पती, अज अविनाशी, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वात्मा, निर्गुण, निर्विकार, निराकार, सगुण, साकार भगवान आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी काहीही नाही असं ज्ञान आवश्यक आहे. कारण इतकं ज्ञान सुद्धा जर नसेल तर श्रद्धा निर्माणच होणार नाही. श्रद्धेशिवाय प्रीती उत्पन्न होणार नाही आणि प्रीतीशिवाय भक्ती दृढ होणार नाही. परंतु यामध्ये अद्वैत ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता असत नाही. अद्वैत ज्ञान भक्तीनंही प्राप्त होते. केवळ श्रद्धा आणि भाव यामुळेच परमात्म्याची भक्ती प्राप्त होते. गृध्राज, गजेंद्र, ध्रुव, शबरी इत्यादींनी भगवंताच्या केवळ अशाच भक्तीनं भगवंताला प्राप्त करून घेतलं होतं. अन्योन्याश्रयत्व मित्यन्ने. दुसऱ्या म्हणजे आचार्यांचं असं मत आहे की भक्ती आणि ज्ञान हे परस्पर एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. असंही असतं. गौणी भक्तीमुळे भगवंताच्या तत्वाचं ज्ञान होते आणि ते तत्व जाणल्यामुळे भगवंताच्या ठिकाणी अत्यंत प्रेम उत्पन्न होते. परंतु केवळ भक्तीपर प्रेम करणारे लोक या मताची पर्वा करीत नाहीत. कारण तेही गोष्ट जाणतात की जेव्हा निर्मल प्रेमस्वरूप अशा भक्तीचा पूर्ण उदय होतो, ही ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ माझी भक्ती उल्लसे, तेव्हा कशाचंही ज्ञान हे स्वतंत्र राहतच नाही. प्रेमी आणि प्रेमास्पद हे दोघे एक होऊन जातात. मग कुणाचं ज्ञान कुणाला होणार? स्वयंफलरूपतेती ब्रह्मकुमारा. ब्रह्मकुमारांच्या म्हणजे सनतकुमार इत्यादी आणि नारद यांच्या मतानुसार भक्ती ही स्वतःच फलरूप आहे. म्हणून ही भक्ती साधनाही आहे आणि भक्ती ज्ञानोत्तर साध्यही आहे. मूळही तीच आणि फळही
भक्तीच. भक्तगण हे भक्तीसाठीच भक्ती करतात, कारण भक्ती ही स्वतः फलरूप आहे. ती कोणत्याही साधनानं मिळत नाही आणि तिच्यापेक्षा कोणतीही अधिक श्रेष्ठ वस्तूही नाही की जिच्या प्राप्तीसाठी ती भक्ती साधन बनेल. राजगृह भोजनादिषु तथैव दृष्टत्वात राजगृह आणि भोजन इत्यादी मध्ये असं दिसून येतं. पूर्वी सांगितलेल्या या भक्तीची फलरूपता समजण्यासाठी हे उदाहरण आहे. न तेन राजपरितोषः क्षुधा शांतिर्वा. त्यामुळे म्हणजे केवळ जाणून घेतल्यामुळे ज्ञानानं राजा प्रसन्नही होणार नाही आणि भूकही भागणार नाही. केवळ राजमहालाचं वर्णन ऐकल्यामुळे तसंच जाणल्यामुळे कार्यभाग होत नाही. राजा धर्मात्मा आहे, शक्तिशाली आहे, प्रजेचं हित करणारा आहे, रूप आणि गुण यांनी संपन्न आहे. ही गोष्ट सुद्धा जाणून घेतली, परंतु त्यामुळे काय झालं? हे केवळ जाणल्यामुळे राजा थोडाच प्रसन्न होणार. याच प्रकारे असं जाणून घेतलं की शिरा गोड असतो, तो तूप व साखर यांनी बनतो, तो फार स्वादिष्ट आहे, परंतु हे जाणल्यामुळे भूक तर भागत नाही. याचप्रमाणे केवळ शब्द ज्ञानामुळे भगवंताची प्रसन्नताही प्राप्त होत नाही आणि आपणाला शांती सुद्धा मिळत नाही. जरी भगवंताच्या दृष्टीनं सर्वजण समान आहेत, तरी त्याची प्रसन्नता तर फक्त भक्तीनंच होते. तो भगवंत स्वतः सांगतो, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया हे भजंती तुमाम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. मी सर्व भूतांमध्ये सम आहे, मला कोणी द्वेष करण्यास योग्य नाही आणि प्रिय नाही, परंतु जे कोणी मला भक्तिपूर्वक भजितात ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये असतो. ही भक्ती स्वतःच प्रमाण स्वरूप आहे, तिच्यासाठी अन्य प्रमाणांची आवश्यकता नाही. प्रमाणांतरशानपेक्षत्वात स्वयंप्रमाणत्वात शांतिरूपात परमानंद रूपाच्य. ही शांतिरूप आहे आणि परमानंद रूप आहे. या भक्तिप्राप्तीची साधनं कोणती आणि हिच्या प्राप्तीसाठी म्हणजेच हित व्हावे तरी साधन भक्ती कशी करायची? या भक्तिप्राप्तीची साधनं साधुकृपा, भगवत्कृपा. मुख्यतस्तु महत्कृप येव भगवत्कृपालेशाद्वा. परंतु महापुरुषांचा संघ हा दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. महत्संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च लभतेअपि तत्कृप एव. भगवंताच्या कृपेनंच महापुरुषांचा संघ सुद्धा प्राप्त होतो, कारण भगवंत आणि त्याचे भक्त यामध्ये भेदाचा अभाव आहे. तस्मिन स्तज्ज ने भेदा भावात. एकंदरीत महत्संगाचीच साधना करा, महत्संगाचीच साधना करा असं भक्तिसूत्रकार सांगतात. तदेव साध्यताम देव साध्यताम. दुसंगाचा संपूर्णपणे त्याग करावयास हवा. दुसंग सर्वथैव त्याज्य. त्याची कारणे देखील भक्तिसूत्रकार त्यापुढील 2 सूत्रात सांगतात. ते भक्तिसाधन हे विषयांचा त्याग आणि संघाचा म्हणजे विषयांच्या आसक्तीचा त्याग यांचे द्वारा प्राप्त होते. तत्तु विषय त्यागात संघ त्यागाच्य. विषय आणि विषयशक्तीचा त्याग करून अखंड भजन आणि श्रवण कीर्तन करणे ही भक्तिप्राप्तीची साधनं, जी तिन्ही साधने महापुरुषाच्या कृपेनं आपोआपच सिद्ध होतात. अव्यावृत्त भजनात लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात म्हणजेच विठ्ठल गाईजे. या अखंड भजनादिकांसाठी विधायक निषेधात्मक बाबी. निषेधात्मक प्रथम मुख्य आधी विषय त्याग, अर्थात तत्तु विषय त्यागात संग त्यागाच्य. दुसंग सर्वथैव त्याज्य. कारण तो दुसंग हा काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश व बुद्धिनाश अशा क्रमानं सर्व नाशाचं कारण होतो. काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश सर्वनाश कारणत्वात श्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. अभिमान दंभादिकम त्याज्यम वादोनावलंब्य बाहुल्यावकाशाद नियतत्वाच्य. विधायक भक्तिशास्त्राने मननीयानी तद्दुबोधक कर्माण्यपी करणीयानी. त्या प्रेमभक्तीच्या प्राप्तीसाठी भक्तिशास्त्राचं मनन करीत राहावयास हवं आणि अशी कर्मे सुद्धा करावयास हवीत की ज्यांच्यामुळे भक्ती वाढेल. सुख, दुःख, इच्छा, लाभ इत्यादींचा पूर्ण त्याग होईल अशा काळाची वाट बघत अर्धा क्षण सुद्धा भजनाविना व्यर्थ घालवू नये. सुख दुःखेच्या लाभादित्यक्ते
काले प्रतीक्षमाने क्षणाद अर्धमपि व्यर्थम न नेयम. अहिंसा सत्य शौच दयास्तिक्यादि चारित्र्याणी परिपालनी यानी. अहिंसा सत्य शौच दया आस्तिकता इत्यादी आचरणास योग्य अशा सदाचाराचं चांगल्या प्रकारे पालन करावयास हवं. सर्व काळी सर्व भावानं निश्चिंत होऊन केवळ भगवंताचं भजन करावयास हवं. सर्वदा सर्व भावेन निश्चिंतितैर भगवानेव भजनीय. सकीर्त्यमान शीघ्रमेवाविर्भवती अनुभावयतीच भक्तान. प्रेमपूर्वक भगवंताचं भजन कीर्तन झाल्यावर तो भगवान लवकरच प्रकट होतो आणि भक्तांना आपला अनुभव करून देतो. एकंदरीत अशा प्रकारे शांतिरूप परमानंदरूप परमप्रेमास्पद प्रियतम भगवंत आणि शांतिरूप परमानंदरूप अमृत स्वरूप परमप्रेमारूपा भक्ती प्राप्तीला बाधक गोष्टींचा त्याग करून साधक गोष्टी ग्राह्य मानून विठ्ठलाचं भगवंताचं अखंड भजन करावं. आवडीनुसार प्रेमपूर्वक आणि एकांती आवडी विठ्ठल गायजे एकांती. फलश्रुती अलभ्यते येती लाभ घरा. अर्थात सकीर्त्यमान शीघ्रमेवाविर्भवती अनुभावयतीच भक्तान. असं एकांती आवडी प्रेमपूर्वक भगवंताचं गायीचे गाण कीर्तन झाल्यानंतर तो भगवंत शीघ्र प्रकट होतो आणि भक्तांना आपला अनुभव करून देतो. आवडी एकांती भगवंत गायल्यानं होणारे लाभ. अलभ्य अशा परम प्रेमरूप आणि अमृतरूप भक्तीची प्रेम भक्तीची प्राप्ती होते. ज्या प्रेमाला ज्या परम प्रेमरूप आणि अमृतरूप भक्तीला प्राप्त करून घेऊन मनुष्य सिद्ध होऊन जातो, अमर होऊन जातो आणि तृप्त होऊन जातो. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टिति न रमते नोत्साही भवति. जी प्रेमस्वरूप भक्ती प्राप्त झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही, शोक करीत नाही, द्वेष करीत नाही, कोणत्याही वस्तूमध्ये आसक्त होत नाही आणि ऐहिक पारत्रिक विषय भोग आधी प्राप्त करून घेण्याचा त्याला उत्साह राहत नाही. तत् प्राप्य तदेवावलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति. कारण ही प्रेमस्वरूप भक्ती प्राप्त झाल्यावर प्रेमी पुरुष या प्रेमालाच बघतो, या प्रेमालाच ऐकतो, या प्रेमाचंच वर्णन करतो आणि या प्रेमाचंच चिंतन करतो. यज्ञत्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. या परम प्रेमरूप भक्तीला जाणून प्राप्त करून घेऊन मनुष्य उन्मत्त होतो, स्तब्ध शांत होऊन जातो आणि आत्माराम बनून जातो. भगवंताचं संपूर्ण सौंदर्य व माधुर्य यांच्या रसाचं सार असा भगवान साकार रूपात प्रकट होतो. त्याच क्षणी त्या भक्ताला दिव्य भावापन्न करून आपल्या स्वरूपाचा अनुभव करून देतो, ज्यानं तो भक्त तन्मय होऊन जातो आणि त्याला भगवंताचा खराखुरा अनुभव येतो. शीघ्रमेवा विर्भवती अनुभावयतीच भक्तान. तर भगवंत प्राप्तीचा आणि भगवत प्रेम प्राप्तीचा म्हणजेच हित होण्याचा असा हा रामबाण उपाय आहे. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. ज्ञानेश्वर माऊली. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.